राधे राधे बोला, राधे 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 राधे। आता आम्ही पोचलो आहे प्रभादेवी स्टेशनला। तिथून सायशाला आणि श्रावणीला घेतलं आहे। ते दोघंजण मामाकडे होते ना। तू कुठे होती? कुठे चाललो आपण आता? पकडायला चाललो आहे, पाणी भिजायला चाललो आहे। चला ट्रेनची वाट बघतो आम्ही। आवाज येईल ना नंतर, नाही तर टाकू मग। चला बाय करा, बाय कर। हे बघ इथे ट्रेनची वाट बघते। आम्ही आता सांताक्रूजला उतरलो आहे आणि चाललो आहे। बस आली इथं स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला बस भेटेल जुहू चौपाटीला जायला। तर श्रावणीला स्क्रॅच कार्ड घेतला आम्ही, नाही कवर घेतला, मोबाईल कवर घेतला आणि आता चाललो आम्ही। चला चला पुढे चाललो समुद्रावर, समुद्रावर। जुहूवरून आम्ही सांताक्रूजवरून बस पकडले 231 नंबर आणि आता चाललोय जुहू चौपाटीला। जामच ऊन झालंय, कपडे बसले इथं। गरमी आहे मुंबईमध्ये भरपूर, कारण इकडे पाऊस नाही आहे त्याच्यामुळे। चला श्रावणी नुसती बाहेर बघते कारण तिला शॉपिंग करायचं वाटतं। इथं दुकान दिसते, तर येताना आम्ही शॉपिंग करू, बघू टाईम असला तर। कारण आता संध्याकाळचे 4 वाजले, आपल्याला पनवेलला पण जायचं आहे। हां लहान पोरांचे ना, चला। तू काय असते, तुला काय दिसलं? शॉपिंग करायची बोल। आणि आम्ही बसमधून उतरलो, आता आलो समोर जुहू बीच दिसतोय। त्यानंतर पहिला आधी श्रावणीचा प्रश्न होता, बीच राहायला बाजूला बोलते, कारण मी तिला पहिलं बोललो होतं की हरे राम हरे कृष्ण मंदिरमध्ये जाऊ, म्हणजेच आताचं इस्कॉन टेम्पल। तर आधी यांना बीचवरती फिरवतो, नंतर तुम्हाला मग इस्कॉन टेम्पल दाखव। हां चला चला। हे बघा या साईडला बीच आहे, पाठीमागच्या साईडला, आणि तिथं ते बस स्टॉप आहे। तुम्हाला सांताक्रूजवरून 5 रुपयामध्ये जुहू बीचला सोडते बस। एक हल्ली 10-10 मिनटाला बस आहेत। तर टॅक्सी अवॉइड करा, पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करा, कारण सर्वसामान्य माणसं होतो आपण, त्यासाठी सांगतो। हां तुमच्याकडे अफोर्डेबल असेल तर तुम्ही बिंदास टॅक्सीने येऊ शकता, पण टॅक्सीने 50-100 तर जास्तच, म्हणजे कमी बोललो, 150-200 रुपये घालण्यापेक्षा तुम्ही बसने या, एक 5-10 रुपयात इथे पोचाल। आमचं तर 10 रुपयात झालं दोघांचं, कारण 5-5 रुपये तिकीट आहे। तर चला जाऊया बीचवर। काय बाबू कुठे आलो आपण? पाणी बघायला आलो। हे बघा हे असं असतं, हे बघा सामान सगळं आता तुमच्याकडे दिलं, माझ्याकडेच होतं माझं। आपण ती माझ्याकडे राहत होती म्हणून। हे बघा हे आपले म्हणजे काय म्हणतात त्याला, प्लास्टिक। जो आपण कचरा करतोय तो समुद्र आपल्याला परत देतो। जुहू पोचला आम्ही आणि संध्याकाळचा टायमिंग आहे, त्यामुळे गर्दी आहे। साई आणि श्रावणी जाते पाण्यात जायचं। साईला पाण्यात जायचंय, चला आम्ही जातो पाण्यात। जाऊया। हा सगळा चौपाटीचा परिसर आहे, पण पाणी बघाल ना तर भरपूर घाण आहे। बघा भरपूर घाण आहे, पूर्ण प्लास्टिक आहे। मजा येते? कुठे चालली तू? कशाला पाण्यात चालली तू? आपण अलिबागला जाऊया, अलिबागला। इथे सगळी घाण आहे सोन्या, अलिबागला जाऊया। कुठे चालली? आला
पाणी चांगलं नाही त्यामुळे मग आम्ही गेलो नाही, थोडा वेळ फक्त फिरलो. हे बघा अशी विमानं दिसतात बघा किती जवळ, हे बघा एरोप्लेन. आणि त्याच्यामुळे आम्ही इस्कॉन टेम्पलला जाण्याचा निर्णय घेतला, कारण हे भरपूर घाण आहे. त्यापेक्षा आपला अलिबाग चौपाटी बरी. तर आता जातो आम्ही. तर चला जाऊ आपण आता इस्कॉन टेम्पल. चौपाटी आहे, जू चौपाटी. ते उभ्या उभ्या 40 रुपयाची फोडणी लावले सायशाने. बलून 20 रुपये आणि नळ्या घेतल्यात. नळ्या लगेच ठेवला, बलून भेटला तसा. उभा पाहिजे, काय पाहिजे तुला? उठा. तर जूवरून आम्ही निघालो इस्कॉन टेम्पलला, कारण तिथे एवढी मजा नाही आहे, कारण चौपाटी खूप घाण आहे. चालत जायचं तर जवळच आहे, म्हणजे 5-10 मिनिटावरती आहे. पण बोललो चालत जाण्यापेक्षा आपण रिक्षाने जाऊ, कारण बाबू पण आहे बरोबर आणि आपल्याला घरी परत तिकडून लांब एवढा पनवेलला जायचं आहे. त्यामुळे पटापट निघालो. रिक्षा केली, रिक्षातून चाललो आता मीटरवरून. चला जाऊया आपल्या मेन स्पॉटला, म्हणजे इस्कॉन टेम्पलला. राधे 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 राधे. 5 मिनटं पण फुगा नाही टिकवलाय. 2 मिनटात फुगा फोडून टाकला. कसं काय कुठला फुगा? नरसिंह अवतार आहे. ती पोरगी आमची घुसली आतमध्ये पाया पडायला देवांची. तुला सांगायची गरज नाही लागत. गणपती बाप्पा आहेत. काय करते सोन्या? हा नमो कर नमो कर नमो. हे पडशील पुढे. लागली होती म्हणून मग इथे साईडला खाण्याचं वगैरे सगळं हे आहे, मस्त भेटतं. मी श्रावणीला पाणीपुरी पाहिजे होती, तिला भरपूर दिवसाला बासुंदी पण खायची आहे, त्यामुळे तिला पाणीपुरी आणि बासुंदी घेतलं आहे. सगळं मस्त आहे. आणि म्हणजे इथला प्रसाद आहे तो खिचडी, तो पण घेऊ आम्ही थोडा वेळात. तर पहिले आता खिचडी घेतो. चला. आणि साईडला इथे खिचडीचा प्रसाद आहे. सगळे खिचडी बघा कशी खातात इकडे या साईडला. मी पण आता खिचडी घेतो आहे, कारण देवाच्या इथे आलं तर खिचडी पाहिजे. चला आपण खिचडीचा प्रसाद घेऊ. ही खिचडी आहे, ही देवाची प्रसादी आहे खिचडी. खाते बघा पाणी वगैरे. टेस्ट कशी एवढं नाही, पण तिच्याकडून काय होईल ती मदत करायला गेले, कारण तिने बघितलं आम्हाला अन्नदान आहे म्हणून तिने दिलं ते. हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे, तिथून एंट्री आहे. इथे एक चप्पल वगैरे काढतात आणि त्याच्यानंतर त्या साईडून पाय वगैरे देऊन मग आतमध्ये एंट्री. आतमध्ये शूट करायला
अरे वा रे. तर तिथून आतमधून या साईडून एंट्री आहे आणि आतमध्ये मंदिर आहे. इथे श्रीकृष्ण भगवानची मूर्ती आहे आणि एवढं भारी पॉझिटिव्ह वाईब आहे. खूप भारी वाटतं कारण आतमध्ये शूट करायला अलाउड नाही त्यामुळे आम्ही काय केलं नाही. पण यायचं असेल तर मंदिराला टायमिंग आहे. टायमिंग म्हणजे सकाळी काहीतरी 4:30ला ओपन होतं, ते 12 वाजता बंद होतं. त्यानंतर 4ला ओपन होतं, 12ला आरती असते, त्याच्यानंतर परत 4ला आरती असते. तर आम्हाला 4ला काय पॉसिबल झालं नाही इथे यायला, त्यामुळे आरती राहिली आमची. नेक्स्ट टाईम किती लवकर आम्ही आरतीच्या वेळेला येऊ. आणि हा मंदिर परिसर आहे. एकदम मस्त. तुला कसं वाटलं? छान छान ना? सांग. सांगा कसं वाटलं तुला? छान छान वाटलं आम्हाला. कोणाला बघितलं? श्रीकृष्ण भगवानला बघितलं ना? हां, राधे 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 राधे. अशा प्रकारे आमचं जूचं इस्कॉन टेम्पल आम्ही बघितलं आहे. आता समोरच एक पाताळेश्वर मंदिर आहे, 7 मजली आहे. त्याच्यामध्ये भरपूर देवदेवतांचे फोटो आहेत, म्हणजे आपल्या मूर्त्या आहेत सॉरी. तर त्या बघायला चाललो आहे. टाईम कमी आहे आपल्याकडे, पण बघू जेवढं होईल तेवढं कवर करू. चला. इस्कॉन टेम्पलची बाहेरची बाजू आहे त्या साईडला. इथून तुम्हाला बस भेटतात दोन्ही साईडून, इथून पण आणि इथून पण. आणि हे मुक्तेश्वर मंदिर आहे आपलं महादेवाचं, इथं पण चाललं आम्ही. चला. नक्कीच या एका मंदिराला तुम्हाला अष्टविनायक दर्शन मिळतं. गणपती, विघ्नेश्वर, मग चिंतामणी, गौतमीनाथ आणि गेलं नव्हतं प्लॅनिंगमध्ये सगळं नवदेवतांचं मंदिर आहे, बघू शकता. 9 देवता आहेत. देवींचं रूप आहे, तुम्ही समजा आता कृष्णम्मा देव्यांचं स्वरूप आहे. कालिका माता, सरस्वती, महागौराई. इथे शेगावच्या महाराजपासून स्वामी समर्थ, गौरीक्षनाथ आणि आपले साईबाबांची मूर्ती आहे. ते सगळे आपले संत महात्मा होऊन गेलेत. तिथे स्वामींची मूर्ती आहे, गजानन महाराज आहेत. त्याचा जो खोपोलीला आश्रम आहे महाराजांचा, त्यांची मूर्ती आहे. विविध अशी देवदेवतांच्या मूर्ती आहेत इथे. हे बघा, ओम साईराम. हे 12 ज्योतिर्लिंग आहेत. सोमनाथ, मल्लिकार्जुन, माझं तर मल्लिकार्जुन झालं आहे. महाकालेश्वर पण झालं आहे, ओंकारेश्वर, केदारनाथ राहिलं आहे, भीमाशंकर झालं आहे. त्र्यंबकेश्वरला बघू आता, मूर्त्याला तर जाऊ. नागेश्वर, बद्रीनाथ, रामेश्वरमला पण मी जाऊन आलो. बाकीचे राहिले. आणि बघा, तर बघू आपल्या पण नशिबात असतील म्हणजे देवदेवताच्या करू आपण 12 ज्योतिर्लिंग. साई साई नमो कर. बजरंगबली नाही आहेत, गणपती बाप्पा आहेत. आणि आम्ही आता निघालोय बस स्थानकात, कारण तिथून शेअर ऑटो केली तर मला तर वाटतं एक 200-300 रुपये स्टेशनपर्यंत होतील जास्त. तर चला, आपलं इस्कॉन टेम्पल आणि कुठलं ते शंकराचं मंदिर कोणतं होतं का? शंकराचं मुक्तेश्वर ना, ते मंदिर आम्ही फिरलो आणि आता निघालो. इथून जाऊ. इथून कुठे जाणार आपण? घरी का? हां, इथून जाणार आम्ही शांताक्रूजला आणि तिथून डायरेक्ट जर पनवेल भेटली तर मग तिकडे जाऊ. जाम दमलो आहे कारण नाईट करून आलेलो आणि खाल्लेलं ते आठवड लागलं. चला, कसं वाटलं तुम्हाला, कसं कसं जायचं असेल ते मी तुम्हाला नक्की सांगेन. नंतर त्याच्यावरती थोडंसं मी हे बनवेन आणि टाकेन त्याच्यामध्ये ॲडिशनल. मी सकाळी 11 वाजता निघालेलो. त्याच्यानंतर घरी गेलो, श्रावणीला मामाकडे घेतली, ते परेलला राहतात तिथून. त्याच्यानंतर आम्ही तिथून शांताक्रूजला आलो. शांताक्रूजवरून जुहू बीचला गेलो, नंतर इस्कॉन टेम्पल केलं आणि त्याच्यानंतर मग
समोर महादेवाचं मंदिर आहे 7 मजली, त्याच्यामध्ये विविध देवदेवतांचे अष्टविनायक झाला, आपले 12 ज्योतिर्लिंग असे विविध आणि देवी देवतांचे हे आहेत, तर ते फिरलो. आणि आता तिथून पुढे थोडं चालत आलो बसडेपोवरती आणि आम्ही आता चाललो आहे घरच्या साईडला. तर इथेच आपला आजचा ब्लॉग एंड करू. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर सगळ्यांपर्यंत शेअर करा, की जेणेकरून आपले व्हिडिओ बघून इकडे लोक म्हणजे स्वस्त असा प्रवास 5-5 ते 10 रुपयात लोक येतील. तर चला बाय बाय करा, बाय बाय करा, बाय बाय, बाय. चलो.